8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज लाडक्या बहिणींनो, तुम्ही आताच ऐकलेलं आहे, महिलांना 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। अनेक बहिणींना आज पैशांचं वितरण बँकेत झालेलं आहे। मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण केलं जाणार असं महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे। प्रत्येक दिवशी आता 9 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आलंय। सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवस पैशांचं वितरण होणार असल्याची आत्ताच माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। आणि तशा प्रकारे सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती अनेक महिलांना झालेलं आहे। ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैशांचं वितरण झालं नाही त्या सर्व लाडक्या बहिणींना मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगून टाकलंय। 5 मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अनेकांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी 3,000 रुपये टाकण्यासाठी पैसे बँकांना वर्ग करण्यात आले होते। आणि तशा प्रकारे सकाळपासूनच पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती महिलांना झालं आहे। आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज या ठिकाणी येणार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही लाडक्या बहिणींना आता माहिती दिली आहे। पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाच्या अटीनुसार तुम्हाला बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होऊ लागले। आता बघा, या ठिकाणी केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अनेक नवनवीन नियमावली या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार नवीन याद्या तयार केल्यात। आता बहिणींचं वय किती आहे त्यावरून त्यांना हप्ता किती मिळणार हे या ठिकाणी ठरणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार त्यांना आता 5 वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी तयार केल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेला शब्द पाळलाय। बरोबर त्या ठिकाणी लक्षात ठेवा, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर 3 दिवस पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना त्यांच्या वयानुसार 3,000 रुपये जमा होऊ लागलेत, काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा होऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणी केवायसी केल्यामुळे आणि वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांचा लाभ आता पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचा GR सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी काढण्यात आला आहे। केवायसीची शेवटची तारीख आता जाहीर करण्यात आल्या। लाडकी बहीण योजनेच्या 16व्या आणि 17व्या म्हणजेच आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हप्त्याचे एकत्रित वितरण सुरू करण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसांमध्ये पैसे या ठिकाणी येणार आहेत। सोमवारी अनेक बहिणींना पैशांचं वितरण झालंय। ज्या लाडक्या बहिणींना सोमवार पैशांचं वितरण झालं नाही त्यांना मंगळवारी पैशांचं वितरण खरोखर करण्यात येणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या 9 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। पण हे पैसे 5 प्रकारे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे, कारण की महिलांचे आता 5 वेगवेगळे गट सरकारच्या माध्यमातून आता केवायसी केल्यानंतर पाडण्यात आले आहेत। पूर्वी सरसकट सर्व बहिणींना त्या ठिकाणी 1,500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे सरसकट लाभ दिला जायचा, परंतु केवायसी केल्यानंतर आता यावेळी आता वयानुसार महिलांना हप्त्यांचे पैसे कमी अधिक या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित आता होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाच्या आता नवीन आलेल्या नियमानुसार महिलांच्या वयानुसार 5 वेगळ्या याद्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत। आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे या ठिकाणी ठरणार आहे। आणि मंगळवार 4 ऑक्टोबर लाडक्या बहिणींचा सर्वात गोड असणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित 2 हप्ते या ठिकाणी देत असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एकदम 3,000 रुपये येणार आहेत। सरकारने यासाठी वयाच्या नियमानुसार हे पैसे तुम्हाला आता देण्याचं ठरवलंय। मग आता तुमचं जर वय वर्ष आता 22 ते 30 वयाचं असेल तर तुम्हाला किती लाभ भेटणार बघा। तसेच तुमचं जर वय वर्ष 30 ते 40 असेल तर तुम्हाला वेगळा लाभ आहे।
तसेच या ठिकाणी तुमचं वय वर्ष 40 ते 50 असेल तर तुमच्यासाठी वेगळा लाभ आहे। तसेच आता तुमचं वय वर्ष 50 ते 65 या वयामधील तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी वेगळा लाभ आता सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। तसेच बँकांच्या नियमामध्ये देखील मोठा बदल झाला आहे। अशा काही बँका आहेत ज्या बँकांचं IFSC कोड आणि या ठिकाणी त्यांचं स्वतःचं सर्व्हर डाऊन असतं, सरकारने लवकर पैसे सोडून पण त्यांना बँकेत महिलांना पैसे मिळत नसल्याची तक्रार अनेक महिलांनी केली होती। त्यांना सुद्धा बँकांच्या नवीन नियमानुसार बँका वगळण्यात आल्याची माहिती देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी कोणत्या 9 जिल्ह्यांची यादी कोणकोणत्या बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्या नक्की बघायचं आहे। तसेच तुमचं त्या ठिकाणी वय नेमकं किती आहे, 21 ते 30 वय आहे का नेमकं 31 ते 40 वयोगटात तुम्ही बसताय का 41 ते 50 वयोगटात तुम्ही बसताय का त्या ठिकाणी 51 ते 65 वयोगटात बसताय, तुमची कॅटेगरी कोणती हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनेक बहिणींना वयानुसार काहींना 1500 काहींना 3000 तर काही लाडक्या बहिणी आता KYC केल्यानंतर अपात्र सुद्धा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे मंगळवार आणि त्या ठिकाणी कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। लाडक्या बहिणो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही कोणत्याही नियमावली त्या ठिकाणी लावणार नव्हतो, कोणत्याही अपात्र यादी त्या ठिकाणी लावणार नव्हतो, परंतु महिला चुकीचा लाभ त्या ठिकाणी घेऊ लागलेत। म्हणजे काय झालं, ज्या महिला सरकारने लावलेल्या नियमामध्ये बसत नाहीत ते सुद्धा हप्ता घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला सापडले आणि त्यामुळेच नवीन नियमावली KYC केल्यानंतर लावलेली असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळेच ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता देण्यापूर्वी 6 नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागू केलेत आणि या नियमानुसारच आता 9 जिल्ह्यामध्ये आणि फक्त 12 बँकेमध्येच पैशांचं वाटप मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी करण्यात या ठिकाणी येणार आहे। सगळ्याच बँकेमध्ये हे पैसे येणार नाहीत। तसेच पोस्टाचा, स्टेट बँकेचा, महाराष्ट्र बँकेचा या 3 बँकांचा अनेक त्या ठिकाणी महिलांनी आता या नियमामध्ये न बसल्यामुळे बँकेचा प्रॉब्लेम या ठिकाणी झालाय। त्यांना सुद्धा काय करायचं हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात आलंय। आदिती तटकरे मॅडमनी आता अनेक बँका डायरेक्ट बंद होणार आहेत अशी सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। राज्य शासनाकडून आता मंगळवार 4 ऑक्टोबरसाठी 9 जिल्हे व 12 बँकांची यादी तयार केल्या। 7400 कोटी रुपयांचा निधी आता बँकांना या ठिकाणी वर्ग केल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी समोर आल्या। 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकेमध्ये खाते असेल तरच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा होतील। जर तुम्ही इतर जिल्ह्यातून राहत असाल किंवा तुम्ही या 9 जिल्ह्यामध्ये जरी त्या ठिकाणी राहत नसाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि 12 बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर मात्र तुम्हाला पैसे त्या ठिकाणी वितरणाला उशिरा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणो, तुमचं वय किती आहे, तुमची बँक खातं कोणत्या बँकेमध्ये खोललाय, तसेच या ठिकाणी कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मंगळवारी 4 ऑक्टोबर होणार आहे, सविस्तर माहिती काय आल्या तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। लाडक्या बहिणींना KYC केल्यानंतर ज्या वयस्कर महिला आहेत त्यांना जास्त लाभ मिळणार आहे, ज्या कमी वयस्कर आहे त्यांना मध्यम लाभ भेटणार आहे आणि ज्या एकदम कमी वयाच्या आहेत त्या महिलांची कठोर चौकशी करून त्यांना हप्ता देणार आहे। वयाची अट या ठिकाणी लावण्यात आल्या असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग नेमकं ही वयाची अट नेमकं का लावल्या याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। म्हणजे बघा, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता वयस्कर महिलांना त्या ठिकाणी त्यांना काम जास्त होत नाही, तसेच या ठिकाणी आता त्यांना जास्त करून त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च असतो। म्हणजे 50 पार झालेल्या महिलांना अनेक त्या ठिकाणी आजार सुरू होतात, त्यामुळे डबल हप्ता त्यांना देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। मग तुमचं वय 21 ते 30 मध्ये असल्यावर किती रुपये मिळणार आहेत, 31 ते 40 मध्ये तुमचं वय असल्यावर किती रुपये मिळणार आहेत आणि 41 ते 50 वय असल्यावर तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत आणि तुमचं जर वय वर्ष 50 ते 65 या वयोगटातील असल्यावर तुम्हाला या ठिकाणी किती रुपये मिळणार आहेत याचीच यादी आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगणार आहे। आता तुमच्या वयाच्या बाबतीतल्या नव्या 5 याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले। आता पहिल्या यादीतील अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे, दुसऱ्या यादीत मात्र तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत, तिसऱ्या यादीत 1500 रुपये मिळणार आहेत। असं सर्वांना लाभ बँकेच्या खात्यावरती
4 ऑक्टोबर मंगळवारी वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे नक्की तुम्ही बघायचं आहे। सरकारने सांगितलंय आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देऊन टाका अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिल्या आणि बँकांनी सोमवारी पैशांचं वितरण केलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी मंगळवारी या 9 जिल्ह्यात तयार राहायचं आहे असं लाडक्या बहिणींना ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या वयानुसार तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु 12 बँकेमध्ये आणि फक्त 9 जिल्ह्यामध्ये सरकारने पैशांचं वितरण करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणकोणत्या बँकेमध्ये होणार आहे बघा। KYC केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून अनेक बँका वगळण्यात आल्या, त्यानंतर फक्त याच ठिकाणी आता महत्त्वाच्या 12 बँका या ठिकाणी निवडण्यात आल्या। त्याच बँकेमध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे। बघा यामध्ये पहिली अपात्र यादी लावण्यात आल्या, यामध्ये आता जवळपास 6 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। तर ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित झाले नाहीत त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैशांची वाट बघू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता तुम्हाला वाटत असेल आता सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरच्या हप्त्याचा काय संबंध, तर बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले सप्टेंबरचा हप्ता देण्याच्या आधी सर्व चौकशी करून सप्टेंबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती महिलांना दिले होते। त्यामुळे सप्टेंबरचे 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित झाले आहेत फक्त त्याच महिलांना आता मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी आता महत्त्वाच्या 9 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डबल हप्ता 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता दुसरी अपात्र यादी लावण्यात आल्या, ज्यामध्ये आता जवळपास 3,77,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। तर ती अपात्र यादी कोणती आहे ते पाहणार आहोत, परंतु 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे कारण तुम्हाला पैशांचं वितरण सुरू करण्यात आले मंगळवारी 4 ऑक्टोबर सर्वांना पैसे मिळणार आहेत। कधी मिळणार आहेत तर बघा त्या ठिकाणी 11 वाजल्यापासून सकाळी रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज या ठिकाणी आता आल्याचा पाहायला मिळणार आहे। परंतु त्याआधी दुसरी अपात्र यादी सरकारने काय लावल्या तुम्ही पाहू शकता। सरकारच्या माध्यमातून आता शेती संबंधी अपात्र यादी लावण्यात आल्या, कारण लाडक्या बहिणी खेड्यापाड्यात जास्त आहेत आणि ज्या महिलांची आता जमीन सरकारने सांगितलेल्या नवीन नियमानुसार या ठिकाणी असेल म्हणजेच 10 एकरपेक्षा जास्त जमीन त्यांच्या नवऱ्याच्या किंवा त्यांच्या वडिलांच्या नावावर असेल अशा लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी आता बाद करण्यात आलाय, बाहेर काढण्यात आलाय। तुम्हाला त्यासाठीच तर तुमच्या वडिलांची KYC करायला सांगितली होती किंवा तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या त्या ठिकाणी नवऱ्याची KYC करायला सांगितली होती, कारण त्या ठिकाणी वडिलांच्या नावावर किती संपत्ती आहे, किती शेती आहे, तसेच लग्न झालं असेल तर त्या पतीच्या नावावर किती संपत्ती आहे, किती शेती आहे, ही सर्व चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच आता हा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। जर तुम्ही KYC केले नसेल तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आलंय। कोणत्या 9 जिल्ह्यांची यादी कोणत्या 12 बँकांना देण्यात आल्या ही सुद्धा तुम्हाला अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे कारण ही अत्यंत महत्त्वाची खरी बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा तुम्हाला तिसरी अपात्र यादी लावण्यात आल्या, ज्यामध्ये 2.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे तिसरी अपात्र यादी कोणती आहे तुम्ही यामध्ये बसताय का आणि मंगळवारी कोणत्या आता 9 जिल्ह्यामध्ये आणि 12 बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की पहा। पण तत्पूर्वी आपण तिसरी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून कोणती लावण्यात आल्या तुम्ही नक्की पाहू शकता। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तिसरी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत आणि या ठिकाणी त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत। सरकारने सांगितलं होतं तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः महिला तसेच तुमची सासूबाई, तुमची जाऊ
असं घरामध्ये 3 ते 4 जण या ठिकाणी राहत असतात, परंतु सर्वांनी तुम्ही हप्ता घेऊ नका, तुम्ही घरामध्ये चर्चा करा आणि त्या ठिकाणी घरातील फक्त 2घीच जणी हप्ता घ्या. परंतु काय केलंय, महिलांनी अजिबात ऐकलेलं नाही. सरकारचं न ऐकता घरातील 3घी जणी म्हणजे त्यांची सासू, त्यांच्या 2 सुना, तसेच त्या ठिकाणी अजून एखादी जाऊ, तर अशा प्रकारे टोटल 3 ते 4 जण हप्ता घेऊ लागले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या. एका घरातील फक्त तुम्ही 1 ते जास्तीत जास्त 2 एवढ्याच लाडक्या बहिणी हप्ता घेऊ शकतात. जास्त जर हप्ता त्या ठिकाणी तुम्ही घरातील घ्यायला तर तुमचा हप्ता थांबवण्यात येईल आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना KYC करून जास्त जर तुम्ही घरातील लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्डवर जो तुम्हाला पैशांचं वितरण होत असतं तर ते होणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यामुळे लक्षात ठेवा, घरातील तुम्ही फक्त 2घी हप्ता घेतलाय का लक्षात ठेवा. जर सरकारचं न ऐकता घरातील 3 जण 4 जण जर तुम्ही हप्ता घेतला असाल तर तुमचा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, अशी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. आता त्यानंतर 4थी आणि 5वी अपात्र यादी लय महत्त्वाची आहे. त्याचं कारण म्हणजे यामध्ये टोटल दोन्हीच्या 4थी आणि 5वी अपात्र यादी जी आहे तर ती सर्वात कडक आहे, ज्यामधून 8.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले गेल्यात. मग ती यादी कोणती आहे ती पाहणारच आहोत, परंतु तुम्हाला मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला पुढे लगेच आम्ही सांगणार आहे. आणि कोणत्या 9 जिल्ह्यांची यादी या 12 बँकांना देऊन टाकल्या ती सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्ही द्यायचा आहे. लक्षपूर्वक बघत राहा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कारण फक्त याच 12 बँकेत आता या 9 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती या ठिकाणी मिळते. आताही त्या ठिकाणी यादी सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी महत्त्वाचा 4 नंबरचा नियम या ठिकाणी कोणता आलाय नक्की आपण या ठिकाणी थोडं समजून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी KYC करताना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने KYC केले असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. मग आता KYC कशा पद्धतीने तुम्हाला करायची होती तर लक्षात ठेवा, अनेक लाडक्या बहिणींनी थंब स्वरूपात आता KYC केल्या. म्हणजे थंब म्हणजे काय, आपल्या हाताचा जो अंगठा असतो तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी आता दाबून आता KYC केले आहे. त्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत. तसेच अनेक लाडक्या बहिणींनी काय केले, OTP द्वारे मोबाईलला जो OTP येतो तर त्याद्वारे KYC केलेले आहे. परंतु या लाडक्या बहिणींचे अनेक अर्ज बाद करण्यात आलेत. त्याचं कारण म्हणजे OTP येतो आणि आपल्याला वाटतं KYC केल्या, परंतु KYC अनेकांची पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील अनेकांना वगळल्याची माहिती आता महिला व बालविकास खात्याला मिळाल्या. मग आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु महत्त्वाची 5वी शेवटची पात्रता सरकारने लावल्या, त्यामध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले, शेवटची यादी काय सांगितल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाच्या फक्त याच 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, बाकीच्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत, अशी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खाते असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता लक्षात ठेवा, मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी तुम्हाला सांगणार आहे त्या 9 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक या सर्व बँकांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. मग 9 जिल्हे कोणते आहेत, 9 जिल्ह्यामधील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे ही सुद्धा यादी तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पैशांचं वितरण पहिला जिल्हा निवडण्यात आलाय. सर्वांनी आपला जिल्हा व त्या तालुक्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आता पहिला जिल्हा जालना. आता जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्यामध्ये सर्वांना पैसे मिळणार नाहीत. जालना जिल्ह्यामधील 4 तालुक्यामध्ये आता मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे. यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी या 4 तालुक्यामध्ये आता जालना जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, इकडे तुम्ही कान देऊ नका. नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, ज्याला दडगाव देखील पहिला नाव होतं आता बदलून अक्राणी झालं आहे. तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा आता करण्यात येणार आहेत.
त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मंगळवारी कोणाकोणला पैसे मिळणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील 16 तालुके आहेत, यामधील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी तालुक्यामध्ये राहत असतील त्यांना पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता आलेली आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणला पैशांचं वितरण होणार आहे तर बघा, नागपूर जिल्ह्यात 14 तालुके आहेत, यामधील हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना 3000 रुपये सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। अजून कोणते जिल्हे आहेत बघा, 5 जिल्हे सांगितले, अजून पुढचे जिल्हे तुम्हाला सांगणे बाकी आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, नाशिक जिल्ह्यातील कोणाकोणला पैसे येणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये पैशांचे वितरण बँकेच्या खात्यावरती करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये कोणाकोणला पैसे मिळणार आहेत तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना 3000 रुपये पैशांचे वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर पालघर जिल्ह्यातील आता जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डवाणूवाडा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर दिली आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या भागातील लाडक्या बहिणींना 3000 रुपये वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर बीड जिल्हा हा लास्टचा जिल्हा आहे, यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील तर त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।